नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि प्रदीर्घ कालावधीनंतर आज हा व्हिडिओ काढत आहे, कारण कलिंगड याच प्लॉटमध्ये होती गेल्या वर्षी। आणि समोर हे बघा जरंडेश्वर महाराजांचे होते दर्शन। आणि इथंच आपण आता गहू केलेला आहे। कलिंगडानंतर आपण सोयाबीनचं एक पीक घेतलं। सोयाबीनच्या पिकानंतर हरळी वगैरे लवाळा याच्यावर औषध फवारणी झाली, त्यानंतर गव्हाचं पीक घेतलंय। हे बघा 8 डिसेंबरला आपण हा गहू पेरलेला आहे, 8 डिसेंबर 2025ला। आणि फुले संगम सरबत्तीचं हे बियाणं आहे, फुले संगम समाधान हे बियाणं आहे। 8 डिसेंबरला गहू पेरलाय। ह्याची आत्तापर्यंत 5 पाणी पूर्ण झालेली आहेत। आणि गहू पेरल्यानंतर पण काही व्हिडिओ वगैरे घ्यायला वेळ मिळाला नाही, बरीच कामं असल्यामुळं। आणि आता हे अशा पद्धतीचा गव्हाचा प्लॉट आलेला आहे। आणि या गव्हाला फक्त तणनाशक फवारणी आधी झाली पेरणीच्या आधी, आणि त्यानंतर पाणी दिल्यानंतर 21 दिवसानंतर पण तणनाशक फवारणी केल्यामुळं कुठंही तुम्हाला गवताची काडी, हरळी, लवाळा काही दिसणार नाही। सगळं गवत जळून गेलेलं आहे। आणि ह्या गव्हाला एकदाही खुरपं लावलेलं नाही, खुरपणी भांगलन काही केलेलं नाही। फक्त एकदा कोळपणी केली होती, गहू छोटा विदभर होता तेव्हा। त्याच्यानंतर ह्याला अजिबात खुरपणी वगैरे असा काही प्रकार केलेला नाही। फक्त याला टॉनिक फवारणी केली, गव्हाच्या लोंब्या अशा छान भराव्यात म्हणून टॉनिक फवारणी केलेली आहे। आणि थोडंसं वरखत जरा मसाला थोडा टाकलेला आहे, जोमदार गहू यावा म्हणून। हे बघा संपूर्ण प्लॉट तुम्हाला कडेपर्यंत शेवटपर्यंत दिसतोय। ते खाली अंजिराची झाडं आहेत बघा, ज्वारीच्या शेजारी तिथपर्यंत हा प्लॉट आहे। आणि आता हा गहू पकण्याच्या मार्गाला लागलेला आहे, पिकण्याच्या म्हणजे हा एक महिन्याच्या आत आता निघून जाईल, गुढीपाडव्यापर्यंत किंवा गुढीपाडवा नंतर। थोडासा चांगला आपण मशीननंच गहू काढणार आहे, त्यामुळं गहू काढण्याची आपण घाई करणार नाही। अजून हिरवटच आहे, अजून लोंब्या भरायच्यात खूप। तर अशा पद्धतीनं हे 1 एकरामध्ये गव्हाचं पीक घेतलंय। जिथे गेल्या वर्षी इथेच कलिंगडाचा प्लॉट होता, इथेच आपली शेवंती पण होती। तर 1 एकर आपण गहू केलेला आहे। तर आता आपलं बऱ्यापैकी जे ऊसाचं क्षेत्र होतं ते सगळा ऊस आता मागील आठवड्यात आपला तुटलेला आहे। हे ज्वारीच्या पलीकडे एक प्लॉट होता, इथे 2-3 प्लॉट होते। आणि आपला फाउंडेशनचं बियाणं, घराजवळचा ऊस सगळा आपला तुटून गेलेला आहे। आणि शेजारी बघा ज्वारी आलेली आहे, छानपैकी हुरड्यात आहे ज्वारी, आमच्या भावाचीच आहे, चुलत भावाची। आणि इथं आपला पाण्याचा चेंबर चालू आहे। आपल्या चिंचाची झाडं, इथं पलीकडे दत्त मंदिर आहे या झाडाखाली। आणि इथं चेंबर आपला विहिरीचा चालू आहे, घरच्या विहिरीचंच पाणी गव्हाला आहे। आणि बघा इथं आपलं दत्त मंदिर दिसतंय समोर। तर हे आता 5वं पाणी आहे आपल्या गव्हाला। 8 डिसेंबरपासून दर 15 आपण पाणी देतो, किंवा 3 आठवड्यांनी 21 दिवसांनी असं पाणी गव्हाला जातं। तर अजून कुठं उंदीर वगैरे काही लागलेलं नाही, कारण आत भिजवायला दारी धरायला जाताना साहेब आमचे बघतात, आमचे कारभारी। हे बघा इथं आहेतच, अजून आत प्लॉटमध्येच फिरतायत। तर अजून कुठं उंदीर वगैरे लागलेला नाही, तरीसुद्धा उंदरांना नष्ट करण्याचं पण आपण प्रयोजन ठेवलेलं आहे। कारण गहू मोठा झाला की उंदरं लागतातच, त्यामुळं ते पण आपण प्रयोजन ठेवलेलं आहे। आणि ही बघा आपली चिंचेची झाडं, चिंच आल्यात यंदा। थोडंसं पीक आपलं दमट आहे, म्हणजे चिंचाला माल जरा कमी आहे। खूप छान सावली आहे आता उन्हाळ्यात इकडं। तर गहू निघाल्यानंतर आपण थोडं याची नांगरट करणार आहोत उन्हाळ्यात, आणि पुढं आडसाली ऊस लावण्याचं प्रयोजन आहे। तर अशा पद्धतीनं हे आपलं गव्हाचं सुंदर असं पीक तुम्हाला दाखवलं। 3-3.5 महिन्याचं पीक आहे। आणि याची आम्ही चपाती पण करून बघितली, या बियाणाची चपाती पण खूप छान होते, पुरीसारखी मौसूद होते। आणि गहू असा टपकाळ आहे। तर 1 एकरच्या प्लॉटमध्ये आता आपल्याला किती अंदाजे पोती होतील, 15, 17, 20 ते आपण आता ॲव्हरेज काढूच। आणि आपण मशीननंच गहू काढणार आहे, तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांना दाखवेलच। तर चला मंडळी, रात्री आणि पहाटे थंडी चालू आहे, दिवसभर ऊन भरपूर पडतंय। तर सर्वांनी थोडी तब्येतीची काळजी घ्या, खोकला, सर्दी, पडसं असे सध्या साथ आहे। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि सर्वांनी छान छान कमेंट पण लिहा। बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे।
व्हिडिओ बघण्याचा आनंद जरूर घ्या. आपली शेतीवाडी चॅनल जरूर बघा. आणि बरेचसे व्हिडिओ आहेत ते मी आता पोस्ट करेनच. तर चला मंडळी, धन्यवाद.